नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने काळी खण परिसरात राबवलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाबाबत गंभीर तक्रारी करण्यात आल्यानंतर अखेर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून मलमिश्रित पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. काळी खण प्रकल्पाचा मूळ उद्देश पाण्याचे प्रदूषण कमी करून ते प्रदूषणमुक्त स्वरूपात नागरिकांच्या वापरात आणणे हा होता. मात्र हा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाऐवजी केवळ सौंदर्यीकरणाकडे वळवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अनेक कामे बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. नियोजित 18 मीटर रुंदीचा रस्ता 12 मीटर करण्यात आला. रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी अरुंदीकरण करण्यात आले. तसेच नियमबाह्य पद्धतीने पादचारी मार्ग वाढवण्यात आल्याचा आरोप आहे. सार्वजनिक अंतर आणि सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या तक्रारींची दखल घेत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेमनगर परिसरातील काळी खण येथे भेट देऊन मलमिश्रित पाणी ज्या ठिकाणाहून खणीत मिसळत आहे त्या ठिकाणची पाहणी केली आणि पाण्याचे नमुने घेतले. यावेळी महापालिकेचे उद्यान अधीक्षक, परिसर स्वच्छतेची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी राजपूत तसेच तक्रारदारांपैकी शंभूराज काटकर, तानाजीराव रुईकर, पर्यावरण विभागाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते यावर पुढील भूमिका ठरवली जाईल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन कायदेशीर लढा देण्याची तयारी आंदोलक आणि तक्रारदारांनी व्यक्त केली. सांगली महापालिकेच्या क्षेत्रातील काळ्या खनिच्या ब्युटिफिकेशनबाबत त्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत झालेल्या सामाजिक अंतराच्या कायद्याच्या भंगतेबाबत आणि बेकायदेशीररित्या केलेल्या कामाच्या बाबत आम्ही पर्यावरण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या, नगरविकास खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगानं सांगली पर्यावरण कार्यालयाकडील अधिकारी आज या ठिकाणी या पाण्याचे सॅम्पल्स घेण्यासाठी आले होते. आज त्यांनी या ठिकाणी मलमिश्रित पाणी जे आहे त्या पाण्याचे सॅम्पल घेतलेले आहेत. तिथून गटार जॉईन होते तिची माहिती घेतली, त्यांनी तिथे व्हिजिट दिली. त्यानंतर त्या ठिकाणचे पाण्याचे सॅम्पल्स आणि खनिजच्या जिथून कारंजा उडवला जातो त्या ठिकाणचे पाण्याचे सॅम्पल्स आता आमच्यासमोर घेतलेले आहेत. ते आमच्यासमोर सील करून घेतलेले आहेत आणि आमचा जो महापालिकेच्या बाबतीतला या विषयावरील लढा होता तो सातत्याने चालू आहे. महापालिका निवडणूक झाली, मात्र त्या निवडणुकीसाठी फायदा घेण्यासाठी महापालिका आणि प्रशासन किंवा पालकमंत्री यांनी जो काय या उद्घाटनाचा अट्टहास लावला होता, आज ह्या प्रोजेक्टकडे बघितलं तर कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला असतानासुद्धा याकडे नागरिकांनी पाठ फिरवलेली आहे. नव्याचे 9 दिवस म्हटले जातात, त्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट फेल गेलेला आहे. मात्र आमचा जो लढा आहे, जो पर्यावरणासाठीचा जो प्रोजेक्ट होता तो ब्युटिफिकेशनकडे नेला. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज पर्यावरणाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सॅम्पल घेतलेला आहे. आम्हाला आशा आहे या बाबतीत आमची जी भूमिका आहे, आम्हाला कुठला प्रोजेक्ट बंद पाडणे किंवा कुठल्या प्रोजेक्टला विरोध करणे ह्या गोष्टी नाही आहेत. तर तुम्ही सर्वसामान्य माणसांना जे कायदे लावता, नियम लावता, अटी घालता, शर्ती घालता, या शर्ती अटी महापालिकेने पाळल्या पाहिजेत यासाठीचा आमचा लढा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा मागच्या काही दिवसापूर्वी काळी खण नावाचा एक भ्रष्टाचाराचा प्रकार आम्ही उघडकीस आणला होता. त्या प्रकाराच्या अनुषंगानं प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्सम न्यायप्रणाली यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगानं काळ्या खणीमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता मैला मिश्रित पाणी ज्या ठिकाणी सोडलेलं आहे त्या ठिकाणाचा पंचनामा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तिथले सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत आणि लवकरच याचा पूर्ण अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल. अहवाल आल्यानंतर हा न्यायालयीन लढा आमचा एका विशिष्ट वळणावर येऊन पोहोचेल. हा तर आमचा लढा चालूच आहे, पण धम्म प्रशासनानं अजून देखील या संदर्भात कोणतीही भूमिका आयुक्त असतील किंवा पर्यावरण विभाग असेल महापालिकेचा, यांनी कुठलीही भूमिका या ठिकाणी मांडलेली नाही आहे. आता काही दिवसापूर्वी हा प्रकल्प राबवण्यात आला. आज तो प्रकल्प जसं आमचे सहकारी मित्र यांनी म्हटलं की नव्याचे 9 दिवस हे संपलेले आहेत. कोट्यवधी रुपयाचा निधी ही उधळपट्टी झालेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे आणि आता नागरिकसुद्धा या पूर्ण प्रोजेक्टकडं पाठ फिरवलेली आहेत. नव्याचे 9 दिवस संपलेले आहेत. कोट्यवधी रुपये पाण्यात घालणाऱ्या प्रशासनाला जोपर्यंत या सर्व गोष्टीवर धडा मिळत नाही किंवा कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील.